नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 2 सराव संच 1.1 मधला प्रश्न क्रमांक 1 सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। 8 प्रश्न आहे पहिल्या प्रश्नामध्ये, तर ते आपण पाहून घेऊया। तर आपण पाहूया की खालील दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा। आपल्याला अंतरे काढायचे आहेत, फरक डिस्टन्स, तर ते आपण पाहून घेऊया। तर आपला पहिला प्रश्न असणार आहे तो म्हणजेच डिस्टन्स बी आणि ई याच्यातला फरक आपल्याला काढायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल सबस्क्राइब करून घ्या। एकदम सोप्या पद्धतीने आपण तो पाहणार आहोत। बी अगोदर आपण पाहूया बी। आता संख्या रेषेमध्ये आपण पाहूया बी कुठे आहे, तर बी ची संख्या कोण आहे, तर 2, तर आपण लिहूया 2। त्यानंतर ई ची संख्या आपण पाहूया, संख्या रेषेमध्ये किती आहे तर 5, तर आपण 5 लिहूया। आता 2 आणि 5 ह्याच्यातला मोठा कोण आहे, म्हणजे मोठी संख्या कुठली आहे, तर आपल्याला दिसते 5, तर आपण लिहूया 5। आत्ता आपण फरक काढतोय म्हणजेच वजाबाकीचे चिन्ह येणार, तर आपण वजाबाकी लिहिलेला आहे। उरलेली संख्या कुठली आहे तर 2, तर आपण लिहूया 2। तर आता आपण पाहूया 5 मधून 2 वजा केले किती उरले तर 3, म्हणून आपण पाहूया की डिस्टन्स BE आपल्याला मिळालेला आहे 3। दुसरा प्रश्न पाहूया डिस्टन्स JA। J ची किंमत आता आपण संख्या रेषेमध्ये पाहूया। J हा आपला J किती आहे तर -2, आपण लिहूया -2। A ची किंमत किती आहे तर ती आपण लिहूया, A ची किंमत किती आहे तर 1, तर 1। -2 आणि 1 ह्याच्यातली मोठी संख्या कुठली आहे तर ऋण संख्येपेक्षा ही धन ही मोठी संख्या असते, म्हणून 1 आपला मोठा आहे, म्हणून 1। वजाबाकीचे चिन्ह येणार कारण की आपण फरक डिस्टन्स काढत आहोत, आणि -2 आपला उरलेला आहे तो ब्रॅकेटमध्ये येईल। आता आपण सोल्व करूया, तर 1 वजा आणि -2 एकत्र दोन्ही वजा आलेले आहे। तर अशा वेळेस विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम पडतोय, तर वजा आणि वजा हे अगोदर आपल्याला सोल्व करायचं आहे। वजा आणि वजा काय होईल तर अधिक, वजा आणि वजा गणिताचा नियम, वजा आणि वजा अधिक होते, तर 1 आपला तसाच राहील आणि 2 सुद्धा आपला तसाच राहील। उत्तर किती आलेलं आहे याची बेरीज करा, 1 आणि 2 3, म्हणून डिस्टन्स JA आपल्याला भेटलेला आहे 3। एकदम सोप्या पद्धतीने आपण काढलेला आहे। तर आपण पुढचा प्रश्न पाहूया की डिस्टन्स PC। आता P ची किंमत आपण पाहूया, P -4 आहे, अगोदर लिहूया आपण -4। आपल्या माहितीसाठी आपण ही संख्या लिहित आहोत। त्यानंतर C कोण आहे आपण पाहूया, C 3 आहे, आपण लिहूया 3। आता -4 आणि 3 ह्याच्यातली मोठी संख्या कुठली आहे तर 3 ही संख्या मोठी आहे, तर ती आपण लिहूया 3। वजाबाकीचे चिन्ह आणि -4 उरलेला आहे तो कंसामध्ये लिहूया, बरोबर। आता आपल्याकडे उरलेला आहे 3 वजा -4, तर इथे वजा आहे हा, तर वजा आणि वजा अधिक होईल, आणि 4 आपल्या जाग्यावर 3 आपल्या जाग्यावर। अगोदर आपण जी चिन्ह आहे चिन्हाची आपण सोल्व करून घेतलं, म्हणून आपल्याला डिस्टन्स PC ह्यांची बेरीज 3 अधिक 4 किती तर 7। डिस्टन्स PC आपल्याला भेटलेला आहे ती म्हणजे 7। चौथा प्रश्न पाहूया डिस्टन्स JH। J ची किंमत आपण पाहूया किती आहे तर -2 आणि H ची किंमत आहे किती तर -1। आता याच्यातली मोठी संख्या कुठली आहे, दोन्ही ऋण संख्या आपल्याला पाहायला भेटतात, तर त्यावेळेस जी संख्या ऋण संख्या जी अगोदर येते ती मोठी संख्या असते। तर संख्या रेषावर आपण पाहूया ऋण ही अगोदर संख्या आलेली आहे, म्हणजेच ती मोठी संख्या आहे, म्हणून -1 वजा आणि कंसामध्ये -2। आत्ता आपल्याला आहे 3 वजा। आत्ता आपण काय करणार, तर आपण -1 तसाच ठेवणार, वजा आणि वजा यांची बेरीज होईल, आपण वरती केलेला आहे, आणि 2 आपला तसाच राहील। आता -1 आणि +2 आपल्याकडे समीकरण उरलेलं आहे, तर अशा वेळेस 1 वजा आणि 1 प्लस असेल तेव्हा मोठ्या संख्यामधली लहान संख्या वजाबाकी होते,
तर मोठी संख्या कुठली आहे तर 2. 2 मधून 1 वजा करा किती उरेल 1 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे धनाचं चिन्ह म्हणजेच डिस्टन्स JH बरोबर किती तर 1. तर अशा प्रकारे आपण 4 प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सोडवलेले आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे 5वा, तो म्हणजेच डिस्टन्स KO. तर K ची किंमत आपण पाहूया. K -3 आहे, -3. त्यानंतर O ची किंमत आहे 0. आता आपण लिहूया 0. 0 आणि -3 ह्याच्यातली मोठी संख्या कुठली आहे? 0 ही मोठी संख्या आहे कारण की ती धन आहे, म्हणून 0 आपण अगोदर लिहूया आणि -3 आपला तसंच राहील. आता अगोदर आपण हे वजाबाकी आतमधले सोल्व करूया, म्हणजेच वजा अधिक होईल. 3 आणि 0 आपल्या जागेवर, म्हणजेच खालचं आपण जसं आहे तसं लिहिलेलं आहे. तर 0 अधिक 3 किती उत्तर येईल तर 3. तर डिस्टन्स KO ची किंमत आलेली आहे 3. त्यानंतर आपण पाहूया 6वा प्रश्न, डिस्टन्स OE. O ची किंमत किती आहे 0. E ची किंमत किती आहे 5. तर आपण लिहूया 5. ह्याच्यातील मोठी संख्या कुठली आहे तर 5 अगोदर लिहा, त्यानंतर वजाबाकीचे चिन्ह द्या, त्यानंतर जी संख्या उरलेली आहे ती लिहा. तर 5 मधून 0 गेला किती उरला 5, म्हणून डिस्टन्स OE बरोबर 5 हे उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. 7वा प्रश्न पाहूया, डिस्टन्स PJ. P ची किंमत आपण पाहूया संख्या रेषामध्ये किती आहे तर -4 आणि J ची किंमत आहे संख्या रेषामध्ये -2. आता दोन्ही वजा संख्या आलेल्या आहेत, तर आपण काय करतो की जी ऋण संख्या लहान असते ती अगोदर आपण लिहितो, म्हणजेच -2. त्यानंतर वजा आणि उरलेला कोण आहे तर -4. तर आपल्याकडे आत्ता 3 वजाचे चिन्ह आहेत, तर मधला जो वजा आहे तो प्लसमध्ये कन्वर्ट होईल. -2 आपला तसाच राहील आणि 4 सुद्धा तसाच राहील. आता म्हणून डिस्टन्स PJ -2 आणि +4 ह्यांच्यातील वजाबाकी होईल. मोठ्या संख्येमधली लहान संख्या वजा करा, 4 मधून 2 वजा करा किती उरेल 2 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच बेरजेचे चिन्ह असणार आहेत, म्हणून डिस्टन्स PG बरोबर 2. आता शेवटचा प्रश्न आहे डिस्टन्स QB. Q ची किंमत किती आहे? Q ची किंमत आहे आपण पाहूया -5 संख्या रेषेमध्ये -5 आणि B ची किंमत आहे 2. तर 2. आता ह्याच्यातली मोठी संख्या कुठली आहे तर 2 ही मोठी संख्या आहे, तर ती आपण अगोदर लिहूया. तर आपण इथे लिहूया 2 आणि -5 आपला उरलेला आहे, तर आपण -5 कंसामध्ये लिहूया. आता 2 वजा 5 आपल्याकडे उरलेला आहे, तर वजा अधिक होईल, बेरीज होईल आणि 5 तसंच राहील, 2 सुद्धा तसंच राहील आणि 2 अधिक 5 किती तर 7, म्हणून डिस्टन्स QB किती आलेलं आहे तर 7. तर अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने सराव संच 1.1 9वी गणित भाग 2 सोप्या पद्धतीने प्रश्न क्रमांक 1 पूर्णच्या पूर्ण पाहिलेला आहे. विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. विद्यार्थ्यांनी आपल्या इतर मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना नोट्स आणि उत्तरे ह्या प्रश्नांची आपल्याला सोप्या पद्धतीने मिळतील. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 2 घेऊन येत आहोत.